हे हाय, एका नवीन ब्लॉगमध्ये हार्दिक स्वागत. हाय, गुड मॉर्निंग. आम्ही चाललो आहे वॉक मॅरेथॉनला, जी आमच्या गावामध्ये होणार होती. चला बघूया मग. मी आणि माझी मैत्रीण डॉक्टर सरिता, आम्ही दोघीजणी जाणार होतो ह्या मॅरेथॉनसाठी. स्वागत करतो आपल्या या वॉकेथॉन स्पर्धेचं उद्घाटन उपविभागीय प्रांत अधिकारी कश्मीरा संके, तहसीलदार रोहिदासजी वारुदे. पाऊस भरपूर पडत होता, तरीही मॅरेथॉनवाल्यांची बिलकुलसुद्धा संख्या कमी झालेली नव्हती आणि हजारापेक्षाही जास्त लोक या मॅरेथॉनसाठी उपस्थित होते. त्यानंतर झाला कश्मीरा संखे मॅडमचा, ज्या आमच्या प्रांताधिकारी आहेत, त्यांचा सत्कार आणि तहसीलदार साहेबांचा सत्कार. आणि मग मॅरेथॉन स्पर्धा चालू होणार होती. आधी 20 ते 40 गट आणि मग आमचा 41 ते 60 हा वयोगट होता. जेंट्स आणि लेडीज असा बक्षिसासाठी वेगवेगळा क्रायटेरिया दिलेला होता. आता मॅडम मॅरेथॉन स्पर्धेला हिरवा झेंडा दाखवून स्पर्धा सुरू होणार होती. तोपर्यंत बाकीचे प्रिपरेशन चालू होते. माझी स्पर्धेत भाग घेण्याची ही पहिलीच वेळ होती, त्यामुळे मी सुद्धा खूप एक्सायटेड होते. हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन करणार आहेत आणि स्पर्धा पळायचं नाही आहे, कोणीच पळायचं नाही आहे. हळूहळू चालायचं आहे, चालण्याचा वेग वाढवा, पण पळू नका. हिरवा झेंडा दाखवल्यानंतर जो गर्दी चालायला आणि पळायला सुरुवात झाली ती काही औरच. आणि मग आम्ही सुद्धा जे 41 ते 60 वयोगटातले लोक होतो ते सुद्धा आम्ही स्पर्धेसाठी उभे राहिलो. आणि मग त्यानंतर सुरू झाली आमची ही स्पर्धा सुरू. मी अगदी हळूहळूच पहिले वेग घेण्याचा प्रयत्न केला. माझ्या पुढे बरेच जण होते, तरी मी हळूहळू चालत चालत जात होते, कारण मला ह्यावेळेस मी खरंच तेवढं चालू शकते की नाही ही माझी कॅपॅसिटी चेक करायची होती. स्ट्रेंथ ट्रेनिंग रोज होतं, पण चालण्याचा व्यायाम माझ्याकडनं जरा कमीच होतो. तरीही चालत चालत मी फायनल लाईनपर्यंत पोहोचले आणि माझी मॅरेथॉन मी पूर्ण केली. ती 41 मिनिटांनी मी पूर्ण केली. आणि मग त्यानंतर शाळेच्या वतीने आम्हाला ठेवलेला होता नाश्ता, तो आम्ही मस्त एन्जॉय केला. आणि बक्षीस समारंभ आणि विनर्सचे नाव ऐकण्यासाठी आम्ही या फार्मसीच्या हॉलमध्ये सगळेजण एकत्रित बसलेलो होतो. सगळ्यांनाच उत्सुकता होती की कोण विनर होणार याची. ठिकठिकाणी कॅमेरे बसवले असल्यामुळे जे विनर्स झाले आहेत ते खरंच पळाले होते की चालत होते हे संस्थेने चेक करून घेतलं. गुरुदत्त शिक्षण संस्थेमार्फत ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती. डॉक्टर जे.डी. पवार यांच्या 78व्या वाढदिवसानिमित्त त्यांना अभिप्रेत असलेल्या सर्वजण विनर्सचं नाव ऐकण्यासाठी उत्सुक होते आणि उपस्थित असलेले पाहुणेही बक्षीस देण्यासाठी. ह्या वॉकेथॉनमुळे बऱ्याच जणांना रोज चालण्याचा चांगला संदेश यातून देण्यात आलेला आहे. उद्योग समूहाच्या वतीने पुनश्च एकदा खूप खूप अभिनंदन, खूप खूप आभार. आता लगेचच आपण बक्षीस कुठलाही व्यत्यय न करता, आणि स्पर्धा अतिशय खूप पाऊस येत असताना सुद्धा खूप चांगल्या वातावरणात संपन्न झालेली आहे. त्याबद्दल मी पुनश्च एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करतो, खूप खूप आभार मानतो. कुठलीही बाधा न येता आम्हाला प्रथम, द्वितीय आणि तृतीय प्रत्येक गटामध्ये काढायला कुठलाही म्हणजे काही अडचण आली नाही. आमचे पटेल सर, आबाई सर यांनी लगेचच लगेच ही लिस्ट माझ्याजवळ दिली आहे. त्याप्रमाणे आता आपण बक्षीस वितरणाला सुरुवात करतोय. प्रथम वयोगट 20 ते 40 महिला, लेडीज फर्स्ट, त्याप्रमाणे आपण सुरुवात करत आहोत. मी माननीय तहसीलदार साहेबांना विनंती करतो. आणि संस्थेमार्फत 61 ते 80 वयोगटातले जेही सामील झालेले होते त्या सर्वांचा विशेष असा सत्कार करण्यात आलेला होता. साक्षी आनंद कसबे, बीट नंबर 107. प्रथम क्रमांकाचं बक्षीस 11,000 रुपये ज्यांनी पटकावलेलं आहे ते बीट नंबर 399 विनय संजय भोळे. अभिनंदन.
बक्षीस 5,000 रुपये. कमल उत्तम जगताप, बीट नंबर 196. अभिनंदन. महिलांची उपस्थिती सुद्धा प्रेक्षणीय होती. खूप खूप अभिनंदन. हे अनुदारा देवळे, अभिनंदन. याही नाशिकवरून आल्या स्पर्धक, अभिनंदन. पंत साहेबांच्या कन्या बीट नंबर छाया धनसिंग तायडे, या काही जळगाववरून आले. खूप खूप अभिनंदन. अगदी लांबून लांबून स्पर्धक ह्या स्पर्धेसाठी आलेले होते आणि पावसामुळे त्यांना एक सुखद धक्काच बसलेला होता. बक्षीस वितरण समारंभ पूर्णच होत आलेला होता आणि ह्या मॅरेथॉनमध्येच भाग घेऊन मलाही खूप आनंद झाला आणि माझी कॅपॅसिटी कळाली. पुढच्या वर्षी नक्की या स्पर्धेत भाग घेऊन मोठा व्लॉग मी नक्की तयार करेल. त्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, नक्की कमेंट करायला विसरू नका. बाय.